म्हणजे युनेस्को मध्ये आपले 12 किल्ले महाराष्ट्रातील आलेले आहेत. आपण पर्यटन मंत्री आहात आणि आपल्या जिल्ह्यातील प्रतापगडाचाही समावेश आहे, काय सांगा? त्या बाबतीत राज्य सरकारकडनं, केंद्र सरकारकडनं आपण सातत्याने ह्याचा पाठपुरावा करत होतो की युनेस्कोमध्ये आपल्याला वर्ल्ड हेरिटेज ह्याच्यामध्ये आपल्या राज्यातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व गडकोट किल्ल्यांचा समावेश करावा. त्याच्यामध्ये आत्ताचे आमचे सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार साहेब यांनी खूप पाठपुरावा केला. आमच्या सुद्धा विभागाकडं विशेषतः प्रतापगड बाबतीत काही पूर्तता पर्यटन विभागानं करायच्या होत्या आणि विकास खारगे जे आमचे सचिव आहेत, अतिरिक्त मुख्य सचिव, त्यांची जेव्हा युनेस्को बरोबर त्याच्या बाबतीतली चर्चा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रतापगडच्या पायथ्याशी असणारे काही स्ट्रक्चर्स हे नैसर्गिक जे काही सौंदर्य त्याला अडथळा ठरतायत ते थोडेसे कमी उंचीचे केले पाहिजेत. आम्ही पर्यटन विभागामार्फत तातडीनं ते स्ट्रक्चर कमी उंचीचे करण्याचा निर्णय घेतला आणि राज्याला आनंद आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे विशेषतः महाराष्ट्रातले सगळे गडकोट किल्ले यांचा काल युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज जागतिक वारसा क्षेत्रामध्ये समावेश झालेला आहे. आपल्या जिल्ह्यातल्या प्रतापगड किल्ल्याचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि आज दुपारी 3 वाजता आम्ही जिल्ह्याच्या वतीनं शिवतीर्थावर पोवई नाक्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या ठिकाणी हा आनंद उत्सव साजरा करणार आहोत. नक्कीच माझ्या विभागामार्फत हा विभाग मी पर्यटन विभाग स्वीकारल्यापासून फोर्ट टुरिझम, गड किल्ल्यांचं पर्यटन याच्यासाठी एक वेगळी योजना आखलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 5 गडकोट आम्ही त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि हा पावसाळा संपला की आमचं ते सुरुवात पहिली त्या गडकोट फोर्ट टुरिझमची पर्यटन विभागामार्फत आपण राज्यात करतोय. मला एक सांगा, मुंबईत बसून संजय राऊतांना अमित शाह साहेबांच्या बंगल्यावर काय झालं की मुंबईत बसून कळतं का? अहो, मी गेली 2.5-3 वर्ष सांगतोय, ह्यो चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट आहे. बघा, मी 1000 वेळा आतापर्यंत सांगितलं असेल आणि मी आत्ताही आपल्याला सांगतो की एका बाजूला गेल्या 3 वर्षात संजय राऊतांनी केलेली वक्तव्य आणि दुसऱ्या बाजूला त्यातली किती खरी झाली त्याचं जर तुम्ही तुलना केली ना, 0 आहे, 0. संजय राऊत बोललेले कधीच खरं होत नाहीत. आणि मान्य शिंदे साहेब दिल्लीला गेले, मान्य अमित शाह साहेबांची त्यांची भेट झाली का नाही झाली काय संजय राऊतांना माहिती आहे. त्यामुळं केवळ भंपक विधानं करायची. आणि हे बघा, आम्ही आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे गुरु हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब आहेत. त्यामुळं साहेब दिल्लीला गेले असतील, काही कामानिमित्त गेले असतील, केंद्रातल्या महायुतीच्या सरकारचा एक मोठा घटक पक्ष आम्ही आहोत, काही राजकीय चर्चा करायला गेले असतील, शासनाचे काही विषय असतील त्याच्या संदर्भात गेले असतील. त्यामुळं केवळ मुंबईत बसायचं आणि सकाळी 10 वाजले की काहीतरी भंपक स्टेटमेंट करायचं की जेणेकरून दिवसभर आपण चॅनेलवर दिसू. संजय राऊत बोलल्याला कधी खरं नसतं. संजय राऊत कधी कुठल्याही संदर्भाच्या आधारे बोलत नाहीत. त्यांच्या मनाला वाटेल ते बोलतात आणि ते बोलतात त्याच्यात 0 तथ्य आतापर्यंत आढळलेलं आहे. संजय शिरसाटांच्या व्हिडिओची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. अहो, त्याच्यावर स्पष्ट खुलासा सन्मान्य मंत्री महोदय आमचे सहकारी शिरसाट साहेबांनी केलाय. काल देखील मी याच्या बाबतीत कराडमध्ये माध्यमांशी बोललो. ते बघा, दौऱ्यावरनं ते आले, त्यांच्या घरातला तो व्हिडिओ आहे. आता मला सांगा, अशी पैशाची बॅग कोण असं घरामध्ये म्हणजे ते ठेवली आणि त्याचा व्हिडिओ स्वतःच्या घरात येऊन काढू देईल का? ते सरळ सांगतायत की मी दौऱ्यावरनं आलो, मी कपडे बदलले आणि माझ्या शिपायांनी वगैरे बंगल्यातल्या ती बॅग, प्रवासाच्या गाडीत असणारी बॅग आणून माझ्या खोलीमध्ये ठेवली. आता त्या बॅग मध्ये काय दिसलंय का? आता दुसरीच कुठली तरी बॅग एक दाखवतायत आणि त्याच्यामध्ये पैसे आहेत म्हणतात. संजय शिरसाट साहेब ज्यांच्या स्वतःच्या घरातला तो व्हिडिओ आहे, त्यांनी स्वतः सांगितलंय की त्या बॅग मध्ये माझे कपडे आहेत. आणि एवढंही करून संजय राऊतांचं समाधान होत नसेल तर त्यांनी जरूर काय त्यांना म्हणायचे ते म्हणत राहावं. आमचे वरिष्ठ नेते या बाबतीत संजय राऊत त्यांच्याकडे, संजय शिरसाट साहेब त्यांच्याकडे त्यांची वस्तुस्थिती मांडतील. उभाटा गटाकडनं वारंवार आपल्यावर आरोपच होत आहेत आणि त्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत असताना
आता काही वेळापूर्वी संजय राऊतच परत एकदा असं म्हणले की झाला का 9चा भोंगा झाला? गद्दार काही दिवसापूर्वी वाद तर तुम्ही विधिमंडळात बघितला सर्व महाराष्ट्रात. मात्र ते म्हणले की आम्ही आता तुम्हाला मुघल म्हणून पाहतो आणि एकनाथ शिंदे हे मुघल आहेत आणि त्यांना आम्ही पाण्यात पाहून पाण्यातच गाडू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात संताजी धनाजी हे मोगलांना त्यांची गुढी पाणी प्यायला मोगलांची गेली तरी ते पाणी पिताना त्यांना संताजी धनाजी दिसायचे. तसं राऊताला शिंदे साहेब दिसतात सारखं कुठं बघितलं तर. कारण एकदाच 2022ला या संदर्भात आम्ही आमची भूमिका 50 आमदारांनी एकत्र येऊन स्पष्ट केली आणि आम्ही 80 जागा लढलो, 61 जागा जिंकून आलो. उभाटा 100 जागा लढले आणि 20 जागा जिंकून आले. आम्ही जर गद्दार असतो, आम्ही जर मोगल असतो तर महाराष्ट्रातल्या मतदारांनी एवढं मोठं मॅन्डेट शिक्के मारून मशीनची बटणं दाबून लोकशाही मार्गानं आमच्या बाजूनं कौल दिला नसता. कुठंतरी वस्तुस्थिती मान्य करायला संजय राऊतांनी शिकलं पाहिजे. आणि मी तर आजही म्हणतो ही आज जी अवस्था उभाटाची झालेली आहे केवळ सकाळच्या 10च्या भोंग्यामुळे झालेली आहे. अजून सुद्धा उभाटाच्या नेत्यांनी हा भोंगा आवरावा, नाही तर आत्तापेक्षा फार बिकट अवस्था उभाटाची पुढच्या काळात होईल. तो लोकांना सावध करायसाठी भोंगा चांगला आहे. कोण म्हणतं? संजय राऊत ते स्वतःच म्हणतं काय? की लोकांनी म्हणू दे ना की आम्हाला सावध करायसाठी ती भोंगा आहे म्हणून. अहो लोक बंद करतात चॅनेल साहेब. मला माध्यमांना विनंती आहे, तुम्ही तुमचा TRP असतो ना ती काय मोजताना तुम्ही एकदा सर्वे करा एखाद्या चांगल्या एजन्सीकडनं. संजय राऊत आल्यावर किती लोक चॅनेल बदलतात? तुमचं चॅनेल नाही, सगळी चॅनेल. ज्या चॅनेलवर संजय राऊत आले की लोक लगेच चॅनेल बदलतात आणि दुसरं चॅनेल लावतात. संजय राऊतांना महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही. माझं एकच म्हणणं आहे, अनेक वेळा सांगितलंय, संजय राऊतांनी जनतेतनं निवडून येणारी एक निवडणूक लढवावी. एक निवडणूक कुठली? ग्रामपंचायतीची लढवा, पंचायत समितीची लढवा, जिल्हा परिषदची लढवा, नगरपालिकेची लढवा, विधानसभेची लढवा, नाही तर लोकसभेची लढवा. लोक जिथं मतं देतात त्या एका निवडणुकीला उभं राहून संजय राऊतांनी निवडून येऊन दाखवावं. आजपर्यंत ते म्हणतात मी 4 टर्मचा खासदार आहे. आम्हीच मतं दिली हो. आमच्या आमदारांच्या मतावर ते खासदार झाले. ते कधी जनतेतनं निवडून आलेले नाहीत. लोकांनी त्याला कधी स्वीकारलेलं नाही. त्यामुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे, एकदा लोकांच्या समोर या. लोकशाही मार्गाने तुम्हाला किती लोक स्वीकारतात, तुमचं म्हणणं किती लोकांना पटतं, हे लोकशाही मार्गाने निवडणुकीला सामोरं जा, म्हणजे संजय राऊताला कळत. धन्यवाद. ते दुसरा घ्या ना, ह्याला जोडू नको. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.